ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशूचं वचन हे खरोखरच एका दुधारी तलवारीप्रमाणे असते. कधी कधी ते वचन तिखट देखील असते. मनाला ते स्पर्श करून जाते, काळजाला झोंबत असते. परंतु त्याच्यामध्ये सत्य असते आणि त्याच्यामध्ये काहीतरी खोलपणा असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनामुळे अनेक प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध देखील गेले, अनेकांच्या जीवनाचे परिवर्तन देखील झाले आणि काही जण सोडून देखील गेले, कारण त्यांना ते सत्य नको होतं. आज त्याच तिखट शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांची पडताळणी करत आहे, चाचणी करत आहे व त्यांना सांगत आहे, ज्या व्यक्तीला माझ्या मागे यायचं असेल तर प्रथम त्याला आपल्या आई वडिलांचा त्याग करावा लागेल. कदाचित त्यांच्या मनामध्ये द्वेष देखील निर्माण होईल. आपल्या संपूर्ण आनंदाचा त्याग करावा लागेल. वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावं लागेल. हे तिखट शब्द सर्वांनाच पेलता आलं नाही किंवा झेलता आले नाही. त्यामुळे काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्याचा विचार सोडू लागले. काहींनी त्याच्या पाठलाग करण्याचा विचार देखील सोडला, तर काही प्रभू येशू ख्रिस्ताला चिपटून राहिले आणि जे शेवटपर्यंत चिपटून राहिले ते खरोखरच विश्वासू. आणि म्हणूनच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त खरा डिसायपल कोण आहे किंवा खरा शिष्य कोण आहे, त्यासाठी कुठल्या वैशिष्ट्याची गुणांची गरज असते हे जेव्हा सांगतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त प्रथम देवाला महत्त्वाचं स्थान देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की माणसाने आपल्या जीवनामध्ये फर्स्ट प्रायोरिटी देवाला दिली पाहिजे, कारण जीवन देणारा परमेश्वर असतो आणि जीवन घेणारा देखील परमेश्वर असतो. आणि म्हणूनच मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये फर्स्ट प्रायोरिटी, पहिलं प्राधान्य परमेश्वराला दिलं पाहिजे. आणि मग परमेश्वराचा प्रेमाचा अनुभव घेऊन तो अनुभव इतरांबरोबर शेअर किंवा इतरांबरोबर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्या वचनामध्येच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जी व्यक्ती आपल्या आई वडिलांपेक्षा माझ्यावरती जास्त प्रेम करते तीच व्यक्ती स्वर्ग राज्यासाठी योग्य असते. परंतु ज्या व्यक्तीमध्ये 24 तास फक्त त्यांचाच विचार असतो आणि परमेश्वराला बाजूला ठेवतो, ती व्यक्ती परमेश्वराच्या मळ्यामध्ये काम करू शकत नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, माझ्या मागे यायच्या अगोदर स्वतः प्लॅनिंग करा, विचार करा की खरोखरच 100% तुम्हाला नक्की कोणाला द्यायचे असेल. जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे यायचं असेल तर 100% तुम्हाला द्यावं लागेल, 50-50 नाही. आणि हीच क्रायटेरिया प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याकडून अपेक्षित करत आहे किंवा आपल्या शिष्याकडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरी क्रायटेरिया किंवा दुसरं गुण वैशिष्ट्य जे शिष्यामध्ये असलं पाहिजे ते म्हणजे जे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, वधस्तंभ. वधस्तंभ म्हणजे काय? वधस्तंभ की जीवनामध्ये येणारे सर्व अडचणी आणि जीवनामध्ये येणारे प्रॉब्लेम हे पुढे बाहेर नसून ते आपल्या जीवनाशी निगडीत आहेत आणि त्याबरोबर आपलं राहणे अगत्याचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, खरा शिष्य जो या अडचणीला सामोरे जातो आणि ते अडचणी घेऊन नेहमी माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करत असतो. अडचणी त्या व्यक्तीला पुढे थांबवत नसतात, तर त्या व्यक्तीला अधिक बळकट बनवत असतात, असं परमेश्वर सांगत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, वधस्तंभ जड जरी असला तरी तुम्हाला घ्यावा लागेल, कारण तोच वधस्तंभ तुम्हाला त्या कालवारीवरती देण्यासाठी किंवा त्या यशस्वी ठिकाणी नेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर खरोखरच तुम्हाला या गोष्टी फुलफिल किंवा या गोष्टी करण्याची इच्छा असेल तरच तुम्ही माझ्या मागे येऊ शकता. येथे प्रभू येशू ख्रिस्त आपलं मत स्पष्ट सांगत आहे. कुठे ॲडव्हर्टाइजमेंट नाही की माझ्या मागे गेल्यानंतर तुम्हाला भरपूर पैसा मिळणार आहे, तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे, तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही, अशा प्रकारचं खोटं आश्वासन प्रभू येशू ख्रिस्त कधीच देत नाही. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त वचन तिखट आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, माझ्या मागे यायचं असेल तर दुःख तुम्हाला झेलावे लागतील. जे सत्य तेच प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. आणि म्हणूनच जे खरोखर शिष्य होते ते शेवटपर्यंत प्रभूला सामोरे गेले, प्रभूशी विश्वासू राहिले आणि परमेश्वराच्या देवाच्या राज्याची सुवार्ता त्याने सर्वत्र पसरवली. आपण देखील आपली स्वतःची पडताळणी करून पाहूया, चाचणी करून पाहूया की खरोखरच मी कुठल्या प्रकारचा शिष्य आहे.
केवळ एक ॲडव्हर्टाईज पाहून मी प्रभू येशूच्या मागे जात आहे, की खऱ्या अंतःकरणाने मी प्रेम करत आहे म्हणून मी प्रभू येशूच्या मागे जात आहे, याची आपण पडताळणी करून पाहूया. आणि खरा शिष्य किंवा भक्त कसा असावा हे आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्याकडून शिकूया. प्रभू येशूकडून सामर्थ्य मागूया व चांगले जीवन जगता यावे म्हणून कृपा व शक्ती मागूया. आमेन.